अलिबाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजलाय। रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय। सर्वच राजकीय पक्षांनी युती आणि आघाड्यांची जुळवाजुळव यापूर्वीच सुरू केली असली तरी खऱ्या अर्थाने त्याला मूर्तरूप देण्याच्या दृष्टीने आता पावलं उचलायला सुरुवात झाली। यावेळी रायगड जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था राहिल्याची अटकळ बांधली जाते। त्यामुळे निवडणूकपूर्व युती आघाड्यांबरोबरच निवडणुकीनंतरची मोर्चे बांधणी देखील आतापासूनच सुरू झाली आहे। नंतर कुठल्याच एका पक्षाला इथली सत्ता मिळालेली नाही। गेल्या 2.5 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेत शेकाप राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे। 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस 20, शेकाप 19, शिवसेना 14, काँग्रेस 7 तर भाजप आणि अपक्षांचे प्रत्येकी 1 असे सदस्य निवडून आले होते। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे तर शिवसेनेची ताकद वाढल्याचं दिसलं। यावेळी राष्ट्रवादी आणि शेकाप यांची आघाडी होणार असून समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसने देखील या आघाडीत सामील व्हावं अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जातीयवादी शक्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी पुरोगामी विचाराच्या शक्तीने, धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने एकत्रितपणाने यावं अशी आमची स्पष्टपणाची त्या ठिकाणी भूमिका आहे। पुरोगामी विचाराचे जे पक्ष आहेत त्यांना एकत्र करून या जिल्ह्यामध्ये एक प्रमुख आमचा पक्ष असल्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन जे या ठिकाणी या विचाराला बांधील राहून आज महाराष्ट्रात काम करतात त्यांना एकत्र करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। नगरपालिका निवडणुकीतल्या यशानं शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। उत्तर रायगडातल्या कर्जत, खालापूर आणि दक्षिणेतल्या महाड, पोलादपूर तालुक्यात सेनेची ताकद चांगली आहे। अन्य तालुक्यातही गाव पातळीवर सेनेचं युनिट आहे। शिवसेनेची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। दुसरीकडे ग्रामीण भागात फारशी ताकद नसलेल्या भाजपनं आपल्या सोबत यावं अशी सेनेची भूमिका आहे। मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर गावोगाव कमळ पोचवण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं चालवली आहे। उमेदवारांची वानवा असली तरी भाजपचा इतर पक्षातील नाराजांवर डोळा आहे। स्थानिक होणारी स्थित्यंतर किंबहुना निवडून येण्याचा निकष या गोष्टीचा विचार केला जाणार आहे आणि जे स्वप्न आदरणीय गीते साहेबांनी आदरणीय पक्षप्रमुखांना दिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आणि शिवतीर्थावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासंदर्भाची भूमिका शिवसेनेची आहे। तसं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी कामाला लागलेलो। गेल्या नगरपालिकांच्या निवडणुका जर आम्ही पाहिल्या तर नगरपालिकांमध्ये मागच्या वेळेला असलेलं भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य त्याच्यापेक्षा दुपटीनं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे जर सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने स्वबळावर लढण्याची भूमिका घेईल। एकेकाळी जिल्ह्यातील प्रबळ पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था मात्र वाईट आहे। जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही। महाड, पोलादपुरात माजी आमदार माणिक जगताप, पेणमध्ये माजी मंत्री रवींद्र पाटील तर अलिबागमध्ये माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पक्ष टिकवून ठेवलाय। महाड, पोलादपुरात काँग्रेसची लढाई शिवसेनेबरोबर आहे तर पेण, अलिबागमध्ये शेकाप हा काँग्रेसचा प्रमुख शत्रू आहे। त्यामुळे समविचारी पक्षांच्या हाकेला ओ देताना काँग्रेसचं तळ्यात मळ्यात सुरू आहे। शक्य त्या ठिकाणी समविचारी पक्षांसोबत जाऊ अन्यथा स्वबळावर लढू अशी सावध भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्या संबंधित कार्यकर्त्यांची चर्चा करून समविचारी पक्ष जे असतील त्या पक्षाच्या लोकांची आघाडी करूनच निर्णय त्या ठिकाणी घ्यायचे आहेत। जर का समविचारी पक्षांबरोबर आघाडी झाली नाही तर काँग्रेस पक्ष ह्या रायगड जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढवेल अशा सूचना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या तिघांचीही प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे। 59 सदस्य असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत 30 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी सुरू झालेली लढाई रंगतदार ठरणार यात शंकाच नाही। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।